पिझ्झा डिलिव्हरी द्यायला आलेल्या मुलाचा खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस खुनाच्या घटनेचे प्रमाण वाढत चाललेले आहे. कारण साधे असो वा मोठे, किरकोळ वाद झाला की त्याचा वचपा हा काढला जातो. पुण्यामधील विश्रांतवाडी परिसरामध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाने एका लहान मुलाला पाणी पिण्यासाठी आणण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्या मुलाने आपल्या साथीदारांना बोलावून त्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या सहकाऱ्यांना दगडविटांनी मारहाण केली. यात एकाचा जीव गेला, एक गंभीर जखमी झाला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 22 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. या दिवशी पुणे शहरामधील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला ससून हॉस्पिटल पुणे येथून कळवण्यात आले की ओंकार उल्हास कांबळे, वय वर्षे 25, राहणार 48, विद्यानगर टिंगरे नगर पुणे, हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर ससून येथे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्याला दिनांक 19 तारखेला रात्रीच्या वेळी ॲडमिट केलेले होते. आम्ही त्याच्यावर उपचार चालू केले होते. 2 दिवसानंतर उपचार चालू असतानाच तो मयत झाला, अशी माहिती सांगितली. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी आपले सहकारी अधिकारी महेश भोसले यांना व त्यांच्या टीमला योग्य त्या सूचना दिल्या. त्यावेळी PSI महेश भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा अहवाल मिळाल्यामुळे निश्चित खुनाचा प्रकार असल्याची खात्री झाली होती. तसेच ओंकार कांबळे याच्या सोबत असलेला मित्र श्याम जाधव हा उपचार घेत होता. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तुम्हाला ससूनला कोणी आणले असे विचारले असता त्याने त्याच्या आणखी एका मित्राचे नाव सांगितले. त्याचे नाव सचिन युवराज पवार, राहणार सावंत पेट्रोल पंपाच्या मागे, एकता नगर, विश्रांतवाडी पुणे असे समजले. त्याचा मोबाईल नंबर मिळाला. त्या फोनवर PSI महेश भोसले यांनी संपर्क करून त्याला विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. काही वेळातच सचिन पवार तिथे दाखल झाला. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळेस सचिनने पोलिसांना सांगितले, माझे नाव सचिन युवराज पवार, मी वरील पत्त्यावर माझी आई सुनीता आणि भाऊ अशोक यांच्यासह राहण्यास आहे. मी झेप्टो, स्विगी, झोमॅटो, पोर्टर या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. माझे मूळ गाव मुक्काम पोस्ट पारेवाडी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव आहे. त्या दिवशी दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी साधारणपणे 1 वाजण्याच्या सुमारास मी तसेच माझे मित्र श्याम जाधव धानोरी येथील झेप्टो कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर आपापल्या कामाची ऑर्डर पूर्ण करत होतो. त्यावेळी थंडी वाजत असल्याने शेकोटी करून गप्पा मारत थांबलो होतो. त्याचवेळी झेप्टो कंपनीमध्ये काम करणारे व तोंड ओळखीचे भीमनगर विश्रांतवाडी येथे राहणारे आयुष दीपक गायकवाड, वय वर्षे 19, स्वप्नील उर्फ अभिनव सुनील गवळे आणि इतर 6 सहकारी मुले तेथे आले होते. त्यावेळी श्याम जाधव याने त्यामधील एका मुलाला पिण्यासाठी पाणी घेऊन येण्यास सांगितले. या गोष्टीचा त्या मुलांना राग आला. ती मुले आम्हाला पाणी आणायला का सांगतो असे म्हणून शिवीगाळ करून आमच्यासोबत भांडणे करू लागला. त्यावेळेस रात्रीची वेळ होती. मी त्या मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ती मुले माझे काहीच ऐकत नव्हते. आमची भांडणे वाढतच चालली होती. त्या मुलाने सुरुवातीला हाताने व नंतर लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्या सर्व मुलांनी तेथे जवळच पडलेले दगड उचलून त्या दगडाने आम्हाला मारण्यास सुरुवात केली. या दरम्यान मी थोडासा बाजूला गेलो होतो, परंतु माझे मित्र श्याम जाधव आणि ओंकार कांबळे यांच्या डोक्यामध्ये आणि अंगावर इतर ठिकाणी दगडाचा मार लागल्याने जखमी होऊन खाली पडले. त्यावेळी ती मुले तेथून पळून गेली. ती मुले पळून गेलेली पाहताच मी 108 नंबरला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. माझे मित्र श्याम जाधव आणि ओंकार कांबळे यांना घेऊन उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये नेले होते. एवढी माहिती सचिन पवार यांनी विश्रांतवाडी पोलिसांना सांगितले. घटना पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी त्याची रितसर फिर्याद नोंदवून घेतली. त्या फिर्यादीच्या आधारे आयुष दीपक गायकवाड, स्वप्नील सुनील गवळे या दोघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर
362/2025 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 103, 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352 या कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला। पोलीस अधिकाऱ्यांनी ते सर्टिफिकेट पाहून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। प्रत्यक्ष घटनास्थळी कोण व्यक्ती होती याची माहिती घेऊन सर्व घटनेची माहिती घेण्यात आली। त्या लोकांना शोधासाठी पोलीस तपास यंत्रणा सज्ज झाली। गोपनीय माहिती काढून त्या 5-6 लोकांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भामध्ये चौकशी करून ताब्यात घेतले। त्या सर्वांच्याकडे विचारपूस करण्यात आली। त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। केवळ पिण्यासाठी पाणी आणायला सांगितले। या एका साध्या गोष्टीचा राग येऊन एका 25च्या तरुणाला जीव गमवावा लागला। या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, DCP चुलमुला रजनीकांत, येरवडा विभागाचे ACP सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे, पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस अंमलदार यशवंत किरवे, बबन वनवे, संपत भोसले, कृष्णा माचरे, संजय बादरे, होना सावळे, धवल लोणकर, विशाल गाडे, किशोर भुसारे, वामन मामा सावंत, स्वप्नील कांबळे, अक्षय चपटे व प्रमोद जाधव या सर्वांनी यशस्वीरित्या या घटनेचा तपास पूर्ण केला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करत आहेत।